आपला परफेक्ट गाजराचा हलवा तयार आहे. हलवाई स्टाईल त्याच्यापेक्षाही हा खूप छान लागतो, कारण आपण घरी केलेला असतो आणि घरचं सगळं आपलं म्हणजे दूध खवा हे व्यवस्थित आपण घरचं घातलेलं असतं. तर हा हलवा तयार आहे. हा हलवा कसा करायचा म्हणजे 1 किलोचं प्रमाण, 1 किलो गाजर असतील तर किती काय दूध किती घालायचं, खवा किती घालायचा आणि साखर किती घालायची ह्याचं परफेक्ट प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि हा अतिशय सुंदर असा गाजराचा हलवा तयार आहे. तुमच्याकडे जर कोणी येणार असेल तुम्ही आदल्या दिवशी हा करून ठेवू शकता फ्रीजमध्ये. एकदा करून ठेवला की 5-6 दिवस आरामात फ्रीजमध्ये राहतो. तर असा हा 1 किलोचा किंवा 2 किलो तुमच्याकडे किती माणसं असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 1 किलो गाजराचा हलवा कसा करायचा प्रमाणासकट ते आपण पाहूया. चला तर बघूया 1 किलो गाजराचा हलवा करण्यासाठी आपल्याला काय काय लागेल. हे बघा, आज 1 किलो गाजराचा हलवा करणार आहे मी. तर 1 किलो गाजर घेतलेत मी आणि त्याच्यासाठी मी अर्धा लिटर हे दूध घेतले. तर अर्धा लिटरमधलं अर्धं दूध म्हणजे पाव लिटर मी टाकलं आहे आणि जशी गाजरं किसत गेले तशी मी या दुधामध्ये घालत गेले. तसंच हा आता उरलेला किस मी ह्याच्यामध्ये टाकते. हे बघा, आता ही गाजरं किसताना शक्यतो मी फूड प्रोसेसरला किसत नाही, घालत नाही, कारण हे जे असतं मधला हे पांढरा भाग हा काढून टाकते, कारण त्याच्यामुळे चवीत पण फरक पडतो आणि फूड प्रोसेसरमध्ये आपण घातलं गाजर की सरसकट किसलं जातं. त्यामुळे मी शक्यतो ही किसणीवर किसून घेते, म्हणजे गाजराचा हलव्याचा रंग पण असा गाजर लाल लाल भडक दिसतात आणि हलव्याचा रंग छान येतो. आता हे बघा, ह्याला थोडं थोडं दूध का घालायचं, एकदम घातलं तर कधी कधी गुठळ्या होतात. आता हे उरलेलं मी दूध आहे पाव लिटर, ते मी आता ह्याच्यामध्ये घालते. म्हणजे एकंदर 1 किलो गाजराला मी अर्धा लिटर दूध थोडं थोडं करत, म्हणजे जशी गाजरं शिजतील तशी घालत गेले आणि गाजर किसलं एकीकडे की मी दुधात घालत गेले. अशा तऱ्हेने आता हा आपण किस या दुधामध्ये चांगला शिजवून घेणार आहे, म्हणजे दूध आटेपर्यंत हा शिजवणार आहे. बघा, आता हे अर्धा लिटर दूध घातलेलं सगळं आटलेलं आहे खालनं आणि मी आता ह्याच्यामध्ये हा पाव किलो खवा घातलेला आहे. आता खवा घालून चांगलं ढवळून घेणार आहे आणि मग त्यात मी साखर टाकणार आहे. आता दूध छान दुधामध्ये शिजलं आहे आणि दूध सगळं आटलं आहे आणि आता ह्या खव्यामध्ये मी थोडं परतून घेते छान. हे बघा, खवा टाकून मी छान आता परतून घेतलं आहे, त्यामुळे खवा पण सगळा त्यात मेल्ट झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये एवढी 2 वाट्या साखर टाकायची. खवा मेल्ट झाला म्हणजे खवा त्याच्यामध्ये जिरला गेला. आता साखर टाकू आपण. तर ही साखर टाकल्यावर थोडंसं हे मिश्रण पातळ होईल, त्यामुळे ते पातळ झालं तर ते पूर्ण ते सुकेपर्यंत आपण ढवळून घेणार आहोत. हे बघा, साखर टाकल्यावर त्या साखरेचा पाक होतो आणि असं त्याला साखरेचं असं पाक होऊन पाणी सुटतं. आता हे आपल्याला पूर्ण बारीक गॅसवरच ढवळत ढवळत सगळं त्याला कोरडं करून, म्हणजे थोडंसं हे करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ओलसर आवडत असेल ना तर थोडासा ओलसर ठेवा. ज्यांना कोणाला खूप ड्राय आवडतो त्यांनी पाणी आटवून घ्या. आता आपण साखर टाकलेली त्याचा पाक झाला होता आणि तो आटलेला आहे आणि थोडासा हे बघा एवढा ओलसर ठेवला ना तर म्हणजे खाताना पण आपल्याला छान लागतो. ज्यांना ओलसर अजिबात ठेवायचा नसेल त्यांनी अजून थोडंसं परतून कोरडा करून घ्या. फक्त गॅस बारीक ठेवायचा. गॅस जर आपण मोठा ठेवला ना तर खाली लागण्याची शक्यता असते. आता एवढा सगळा हा परतून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकणार आहे. आता साजूक तूप टाकते मी 2 चमचे आणि तूप टाकून ना चांगला त्याला परतून घ्यायचा, म्हणजे मग तो अजून छान असा हे लागतो. आता मी 2 चमचे ह्याच्यात साजूक खवा टाकलेला आहे, पण साजूक तूप टाकून आपण त्याला छान परतून घेणार आहोत, म्हणजे मग तो असा खूप छान लागतो खाताना.
गॅस मंदच ठेवायचा आणि परतून घ्यायचा. आता हे परतताना तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट तुम्हाला जे काय ऐच्छिक आहेत म्हणजे तुम्हाला जे काय टाकायचे ते ड्रायफ्रूट टाकू शकता. मी काजू हे बदाम आणि अक्रोड असं टाकत आहे. तुम्हाला काय टाकायचे ते ड्रायफ्रूट टाकू. म्हणजे मग हे सगळे जे ड्रायफ्रूट आपण टाकतो ना ते पण त्याच्याबरोबर परतले जातात. आणि थोडीशी मी वेलची पावडर पण टाकणार आहे. वेलची पावडर थोडी टाकली की चव चांगली येते त्याला. त्यामुळे मी 1 चमचाभर वेलची पावडर टाकणार आहे. छोटा चमचा आहे म्हणून मी 1.5 चमचा टाकते. थोडा असा त्याला परतून घ्यायचा मंद गॅसवर की आपला गाजराचा हलवा तयार. हा हलवा म्हणजे ह्याच्यामध्ये आपण सगळं म्हणजे आता कसं पाव किलो खवा घातला आहे, अर्धा लिटर दूध आहे, तसंच 2 चमचे तूप टाकलं आहे. त्यामुळे हा खाताना खूपच छान लागतो. ते हलवाईपेक्षाही भारी लागतो. म्हणजे बाहेरचा जो आपण हलवा खातो त्याच्यापेक्षाही चांगला लागतो. तर तुम्ही करून बघा असा. आणि तुम्हाला आवडला तर मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.